नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। विटा नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर संपूर्ण शहरात प्रचाराचा धडाका सुरू आहे। गाठीभेटी, कोपरा सभा आणि थेट जनसंपर्कातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचत आहेत। या उत्साही वातावरणात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महत्त्वाची बैठक कराड रोडवरील के लॉन्स येथे गायकवाड परिवाराच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले। या सभेला ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील, ॲडव्होकेट वैभवदादा पाटील आणि अशोक गायकवाड यांची विशेष उपस्थिती लाभली। सभा सुरू होताच वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्मिती झाली। विकासाची स्वप्न, शहराच्या प्रगतीची आकांक्षा आणि मतदारांच्या डोळ्यातील अपेक्षा साऱ्यांनी या सभेला खास बनवलं। सभेत बोलताना अशोक गायकवाड भावुक होत म्हणालेत, या शहराने आम्हाला खूप काही दिलं। आज या शहराचा विकास व्हावा, शहर सुंदर व्हावं, सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळावा म्हणून आम्ही एकदिलाने काम करत आहोत। ही केवळ निवडणूक नाही तर विट्याच्या भविष्यासाठीची धाव आहे। या गावामध्ये आम्ही काम करत असताना या गावाचा कायम विकास साधलेला। हे शहर सुंदर व्हावं, ह्या शहरामध्ये आमच्या सर्व गोष्टी असाव्यात अशी भूमिका घेऊन आम्ही सगळेजण काम करतो। विटा नगरपालिकेचा विषय आला की आम्ही सगळेजण एकत्र असतो, कारण हे गाव आपलं आहे आणि या गावाचा विकास करणं हे आम्हा सगळ्यांचं कर्तव्य आहे। आम्ही 40 वर्षाचा अनुभव या पार्टीकडं आहे। सदाशिव पाटील आणि मी स्वतः आम्ही सगळेजण आर्थिक संस्थांमध्ये काम करतो। या सगळ्या आर्थिक संस्था आम्ही सामान्य माणसासाठी उभा केलेल्या आहेत। आमच्यासाठी या संस्थांचा काही उपयोग नाही। राज्य शासनाचा कायदा आहे, कुठल्याही संचालकाला कर्ज घेता येत नाही आणि आमच्या पाठीमागं नॅशनलाइज बँका खूप लागलेल्या असतात की तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे तुमच्या प्रोजेक्टला, तुमच्या उद्योगाला देतो। आम्हाला याची काही आवश्यकता नव्हती, तरी पण आम्ही या दोघांनी या आर्थिक संस्था उभ्या केल्या। आमच्याकडे परमेश्वराच्या कृपेनं दोघांच्याकडे आर्थिक सुबत्ता आम्हाला पाहिजे, आमचे संसार चालवणे इतपत आहे। मग हे सगळं का उभा करायचं आणि कशासाठी उभा करायचं? सुखानं आम्हाला जगता येईल, आम्ही निवांत राहू शकतो, परंतु एक समाजाची तळमळ होती। सगळ्या प्रश्नांना न्याय द्यायचं काम पुढच्या काळामध्ये मी आणि सदाभाऊनी दोघांनी जबाबदारी घेतलेली आहे। यानंतर ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी उपस्थितांना भावनिक आवाहन करत सांगितले, आपल्या माता भगिनींना रोजगाराची संधी मिळावी, त्यांचा आत्मसन्मान वाढावा ही आमची प्राथमिक भावना आहे। विट्यामध्ये उद्योग व्यवसाय वाढला तर हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरक्षित राहील। याच उद्देशाने पुढील वर्षी मोठ्या हॉस्पिटलचे बांधकाम सुरू करीत आहोत। रोजगाराचे हजारो दरवाजे उघडतील आणि हाच बदल आपण सर्वांनी मिळून घडवायचा आहे। सभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय। कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वच जण विकासाच्या या हाकेला प्रतिसाद देताना दिसलेत। विटा शहराच्या उज्ज्वल उद्याचा निर्धार या सभेतून पुन्हा एकदा दृढ झालाय। खरं तर या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या विटे शहरामध्ये एक वेगळं वातावरण या निमित्तानं होत आहे। ज्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपण हे सगळे जे उमेदवार देतोय, हे सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी तुम्ही राहावं, तुम्ही त्यांना मदत करावी, त्यांना आशीर्वादी रूपी मत द्यावं, ही विनंती करण्याच्या निमित्तानं आम्ही तुमच्यासमोर येतो। ही नुसती विनंती नाही आहे, तर हे आमचा हक्क आहे की गेली अनेक वर्ष सातत्यानं आदरणीय सदाशिवभाऊ असतील, आदरणीय अशोकभाऊ असतील, या विट्याच्या जडणघडणीमध्ये हे विटा शहर शांततेत राहिलं पाहिजे। इथं जातीय सलोख असला पाहिजे, सर्व जाती धर्मातले लोक एकत्र राहिलं पाहिजेत। माझ्या माता भगिनींना संरक्षणाचं वातावरण या गावात असलं पाहिजे। माझ्या माता भगिनीला असं कधी नाही वाटलं पाहिजे की मी एकटी आहे, मी एकटी मला चौकात जायचं आहे, जात असताना मला कोणतरी अडवल का, मला कोण काय बोलेल का, माझ्याकडे वाईट नजरेनं बघेल का, असं तिच्या मनामध्ये कधी वातावरण नाही असलं पाहिजे, भीती नाही असली पाहिजे। हे सगळं निर्माण करण्यामध्ये या नेत्यांनी सातत्यानं काम केलं। म्हणून आपल्या शहरामध्ये तुम्ही बारक्यानं बघितलं असेल, कधी अप्रिय घटना अशा घडत नाहीत। कुठे बलात्कार झालाय, कुठं महिलांची अडवणूक झाल्या, कुठं तर महिलांची छेडछाड होते, कुठं तर त्यांना त्रास देण्याचा प्रकार घडतोय, कुठं तर मोठा दरोडा पडलाय, कुठं तर खून झालाय। आता कसं राहायचं, आता कसं वागायचं, आता कुठं जायचं, असा प्रश्न कधी तुमच्या मनामध्ये निर्माण झालाय? असं कधी वातावरण आज या निमित्तानं निर्माण झालं? हे काय एका दिवसात घडलं नाही, हे सातत्यानं कोण ना कोण तर याच्या पाठीमागे काम करत होतं। म्हणून ह्या गोष्टी या गावामध्ये
चांगल्या आणि सुरक्षित झालेलं आहे. मी म्हणत आहे की कैलासवासी हनुमंतराव साहेबांनी एकट्याने केलं. मी म्हणे समाजातील त्या वेळच्या प्रत्येक समाजातील प्रत्येक ज्येष्ठानं यासाठी प्रयत्न केला. प्रत्येकानं आपापल्या परीने प्रयत्न केला. कोण तर कुणाला मानत होतं, कोण तर कुणाचं ऐकत होतं, कोण तर कुणाच्या नजरेच्या धाकामध्ये असायचं. पण आता ती परिस्थिती नाही. आता कुणी येतंय, कसंही वागतंय, कोण कुणाला विचारायला तयार नाही, कोण कुणाला मानायला तयार नाही. जाती धर्मातले तेढ तिरस्कार आता वाढत चाललेला आहे. आज अशी परिस्थिती आहे शहरामध्ये. विकासाच्या नावाखाली घराघरामध्ये मतभेद करायचे, विकासाच्या नावाखाली राजकारण उभा करायचं आणि उदय फक्त त्याचा सत्ता मिळवण्यासाठी म्हणून हे राजकारण केलं जातं. त्याचे परिणाम पुढच्या पिढीत काय होणार आहेत, पुढची पिढी कशी वागणार आहे हे कोण विचार करत नाही. आज सुद्धा तुम्ही बघितलं असेल या राजकारणाच्या या टप्प्यावरती विकासापेक्षा एकमेकांचं उन्ह धुणं काढण्याची लढाई चालू आहे. कोण कुणाचं तर माफ करतंय, कोण कुणाच्या तर वाईट बोलतंय, कोण कुणाच्या बद्दल वेगवेगळे आरोप करतात. विकास काय करणार आहे, या गावाला पुढच्या टप्प्यामध्ये कुठं तुम्ही घेऊन जाणार आहे, या गावामध्ये जी घोषणा आहे ती कशी तुम्ही आणणार आहे, ह्याच्यावरती कोण काय बोलत नाही. एकमेव आपली भारतीय जनता पार्टीचं हे पॅनल आहे की ज्या पॅनलनं स्वतःचा जाहीरनामा तुमच्या समोर आणलाय की भविष्यातल्या 5 वर्षामध्ये या शहरामध्ये काय काय करणार आहेत. या पॅनलनं मागच्या 5-7 वर्षामध्ये काय काम केलं ह्याचा सुद्धा तुम्हाला लेखाजोखा मांडलाय. मला या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आहे की या पॅनलमध्ये असणारे हर एक उमेदवार या निमित्तानं समाजातील प्रत्येक घटकाबरोबर समरस होऊन सगळ्यांना बरोबर ठेवून त्यांच्या सुखदुःखामध्ये जाणारे उमेदवार आहेत. आज आपण उदाहरण घेऊ, अजितदादा इथं आहेत. मागच्या 2016च्या निवडणुकीमध्ये भरघोस मतानं तुम्ही त्यांना निवडून दिलं. आज या विवेकानंद नगर परिसरामध्ये प्रत्येक घरामध्ये गेल्या 5 वर्षात ते सातत्यानं गेलेलं आहे. कुणाच्या सुखदुःखामध्ये गेलेलं आहे. कुठलं मंडळ आहे, कुठले कार्यकर्ते आहेत, कुणाला काय अडचण आहे, त्या प्रत्येक अडचणीत त्यानं झालेलं आहे. सुमित भैयाच्या बाबतीत तसंच आहे. त्याचा जरी काही थोडक्या मतानं त्याचा जरी पराभव झाला तरी गेल्या 9 वर्ष सातत्यानं समाजसेवेमध्ये तो आहे. तो कधी थांबला नाही, तो कधी म्हणला नाही माझा पराभव झाला म्हणून मी घरी बसतो. उलट दुप्पट वेगानं तो काम करत गेला. आता तिथं 8 नंबरमध्ये पुरुष आरक्षण पडलं नाही म्हणून, नाहीतर तोच तिथं उमेदवार असता आणि मला खात्री आहे सुमित दादा तो 100% चांगल्या बहुमतानं त्या वॉर्डामध्ये निवडून आला असता. कारण ते सातत्याने काम करणारी मंडळी आहे. या कुटुंबाचा वारसा आहे. या कुटुंबानं प्रत्येकाला मदत केलेली आहे, कधी कुणाला प्रतारणा केली नाही. आता त्यांना साथ द्यायला आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहे. आम्ही सगळेजण विचाराने एकत्रित आलो आहे. काय म्हणतात, सत्तेसाठी एकत्र आलोय. भैया आपण सत्ता नाही तर हे गाव टिकावं, राहावं, वाढावं म्हणून आपण एकत्र आलेलो आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकमेकाच्या विरोधात होतो, पण एवढं आम्ही ताणलं नाही की ते तुटेल. परत आम्हाला माहित होतं एक ना एक दिवस आपल्याला एकत्र यायचं आहे म्हणून आज पुन्हा एकदा आपण एकत्रित आलो. नाही ताणायचं ताई, कधी एवढं कधीच ताणायचं नाही. हे गाव आपलं आहे. ह्या गावाला संरक्षणाचं कवच असलं पाहिजे ही भूमिका ठेवून आजपर्यंत आपण काम केलं. इथली माता भगिनीला कधी असं वाटलं नाही पाहिजे या गावात वावरताना आमच्याकडे कोण बघत नाही. फक्त मला काल पण मी एका सभेमध्ये सांगितलं, आज पण मी सांगतो, अजितदादा, सुमित असतील किंवा सगळेच उमेदवार आहेत, प्रगतीताई इथं आहेत, सगळ्यांना मी विनंती करतो की या माता भगिनीतल्या त्यातल्या त्यात आपल्या ह्या नवीन या मुली आहेत, ज्या माझ्या भगिनी आहेत, त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यांना काहीतरी काम धंदा व्यवसाय मिळाला पाहिजे ही त्यांच्या मनामधली भावना आहे. आज जो घरातलं काम उरकून जो वेळ शिल्लक राहतो त्याच्यासाठी काहीतरी ताई तुम्ही करायचं आहे. हे तुमच्या जबाबदारी आहे, दोघी तिघींची. ही तुमची जबाबदारी आहे. आपण मन मंदिर उद्योग समाजाच्या वतीनं असेल, नाही तर आमच्या ट्रस्टच्या वतीनं असेल, ना आणखी वैयक्तिक कशात नसेल, ह्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. घरातला काम धंदा व्यवसाय म्हणजे घरातले सगळं उरकून त्यांना कुठंतरी हाताला नाही काम मिळालं पाहिजे ही भावना आहे. मधल्या काळामध्ये परकर शिवाच्या निमित्तानं असेल, शिवणकांच्या निमित्तानं असेल, काय तर घरगुती पदार्थ तयार करून देण्याच्या निमित्त असेल, या निमित्तानं ह्या महिला स्वतःचा चरितार्थ चालवतात. की महागाईचा जे दर आहे किंवा आता घरामध्ये पूर्वी कसं असायचं, घरामध्ये एखादा कोणतर करता असायचा आणि बाकी सगळे खाणारे असायचे. आता ती परिस्थिती आज नाही. आज जर नुसते खाणारे असलो तर शिदोरीला काही शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती आहे. जर काय शिल्लक राहायचं असेल तर सगळ्यांनी घरात राबलं पाहिजे अशी परिस्थिती. तर ही परिस्थिती बदलण्यासाठी, ही परिस्थिती चांगली निर्माण करण्यासाठी आम्हाला यांच्या हाताला काहीतरी काम द्यायला लागेल. ही भूमिका तुमची आमची असली पाहिजे. त्यासाठी आपल्याला भविष्यात काम करायला लागेल. आणि ज्यावेळी तुम्ही हे काम कराल त्यावेळी पुढच्या निवडणुकीला ह्यांना जेवायला सुद्धा बोलवलं नाही तरी चालेल, हे तुम्हाला ऑटोमॅटिक मतदान करतील. ही परिस्थिती निर्माण होईल, ही परिस्थिती निर्माण होईल. ह्याच्यासाठी ताई आपल्याला काम करायचं.
आज काय उद्योगधंद्याची परिस्थिती विट्यामध्ये आहे सांगा? एकही मोठा उद्योगधंदा आज विट्यामध्ये नाही. आसपास इंडस्ट्री नाही की ज्या इंडस्ट्रीमध्ये 1000 लोकांना काम मिळेल, 1000 लोकांचा चरितार्थ चालेल आणि त्यांच्या माध्यमातून ह्या बाजारपेठेमध्ये पैसा फिरेल अशी परिस्थिती नाही. आता ताई तुम्हाला माहित आहे आपल्यातल्या काय महिला, तुम्ही तरी त्या ह्याला जात होता ना कामाच्या निमित्तानं मायनीच्या हॉस्पिटलला, बरोबर का ताई? बरोबर आहे की नाही? मायनीला जात होतं. तुझं मायनीला जाणं पुढच्या वर्षीपासून बंद करतो आपण. विट्यातच 250 बेडचं हॉस्पिटल चालू करतोय, एक मेडिकल कॉलेज चालू करतोय की जेणेकरून तुझ्यासारख्या महिलांना इथून मायनीला जायला लागणार, त्यांना इथंच काम व्यवसाय मिळणार. एक मेडिकल कॉलेज झालं तर हजारो कुटुंब जगतील इतकं मोठं काम भविष्यात आपल्याला उभं करायचं. हे करायसाठी हे राजकारण पाहिजे असतं. सत्ता मिरवायसाठी नसती, सत्ता कोणाचं जिरवायसाठी नसती. सत्ता असती ती आपल्या लोकांचं जीवनमान उंचवायसाठी असते. जीवनमान उंचवलं पाहिजे, हाताला काम मिळालं पाहिजे, उद्योग धंदा व्यवसाय करून आपल्या संसारात आपल्या मुलाबाळांच्यात त्यांना राहता आलं पाहिजे. ह्याच्यासाठी राजकारण असतं नाना, कुणासाठी थांबवायसाठी राजकारण असतं. म्हणून आपल्याला हे राजकारण करायचं. का तुम्हाला हे सांगतोय? नगरपालिकेची निवडणूक ताई, नगरपालिकेची निवडणूक आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने लढतोय. ज्या मोदी साहेबांनी देशात नाही तर जगात आपलं नाव इतकं मोठं केलंय, त्या मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं काम चालतं. या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री ते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली काम चालतं. त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून जर आपण इथला नगराध्यक्ष आणि हे सगळे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे जर निवडून दिले तर त्यांची ताकद प्रचंड आपल्या मागे येईल. आणि त्या ताकदीच्या जीवावरती ज्या गोष्टी मी इथं उभा राहून बोलतोय त्या सत्यात उतरतील, त्या थांबणार नाहीत. म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे. मी त्यांचा शब्द घेतलाय. मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला, मी साहेबांना म्हटलं मला आमदारकी नको ना कुठलं पद नको, मला फक्त ज्या ज्या कामासाठी मी तुमच्याकडे येईल ते विकासाचं काम असेल त्याला तुम्ही नाही म्हणायचं नाही, हा शब्द मी घेतलाय. मी साहेबांना शब्द दिलाय नगराध्यक्ष म्हणून या प्रतिभा नानी चोते ह्या भाजपच्या चिन्हावरती ज्यावेळी निवडून येतील त्यावेळी विट्याच्या विकासाला लागणारा भरघोस निधी तुम्ही द्यायचा आहे. आणि तो शब्द त्यांनी मला दिलाय. या 26 नगरसेवकांना ज्यावेळी तुम्ही निवडून देणार आहे त्यावेळी विट्यातले थांबलेली सगळी कामं या निमित्तानं पुढे जातील. यावेळी अजित गायकवाड, सुमित गायकवाड, प्रगती कांबळे, शोभा सूर्यवंशी, भरत कांबळे, विशाल पाटील यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.